Welcome and very good morning to all of you. Our next point of commerce paper 5th, marketing. It is a brand equity. Meaning and definition of brand equity. The incremental value of a business above the value of its physical assets due to the market position achieved by its brand and the extension potential of the brand. ज्यावेळी एखादी कॉर्पोरेशन किंवा एखादी कंपनी किंवा एखादा मॅन्युफॅक्चरर किंवा एखादा बिझनेसमॅन ज्यावेळी मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट नवीन आणतो, ते नवीन आणल्यानंतर ज्यावेळी सेटअप मार्केटमध्ये बसतो, तिथपासून पुढे ज्यावेळी त्या कंपनीचे ब्रँड हे लोकांपर्यंत पोहोचतं, तर त्यावेळी त्यांच्या फिजिकल असेटपेक्षा त्या कंपनीच्या ब्रँडची मार्केट पोझिशन ही कित्येक पटीने जास्त असते. अँड द एक्सटेन्शन पोटेन्शियल ऑफ द ब्रँड, आणि त्या ब्रँडला एक्सटेंड करायला सुद्धा त्या ठिकाणी वाव असतो. सो ह्याला म्हटलं तर ब्रँडची असणारी इक्विटी, तुमच्या फिजिकल असेटपेक्षा मार्केटमध्ये असणारे तुमच्या ब्रँडचं नाव हे कितीतरी पटीने मोठं असतं आणि लोकांपर्यंत किंवा प्रत्येक कस्टमरपर्यंत त्या ठिकाणी आपला ब्रँड हा पोहोचलेला असतो. सो याला म्हटलं तर ब्रँड इक्विटी. देन मिनिंग त्याचं बघूया. इन सिम्पल वर्ड, ब्रँड इक्विटी मीन्स द व्हॅल्यू ऑफ ब्रँड इन द मार्केट. आपल्या मार्केटमध्ये आपल्या ब्रँडचं असणारं व्हॅल्यू काय आहे, व्हॅल्यू कोणतं आहे, त्याला किंमत काय आहे. इट इज द व्हॅल्यू अँड स्ट्रेंथ ऑफ द ब्रँड दॅट डिसाइड्स इट्स वर्थ. It indicates the strength of the brand in the marketplace. Consumers are ready to pay a premium price for a brand with high equity. जर समजा आपला ब्रँड मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने फेमस झालेला असेल, तर अशा वेळी कस्टमर त्या ठिकाणी प्रीमियम प्राईस द्यायला तयार असतात. म्हणजे आहे त्या वस्तूच्या किमतीपेक्षा जरी जास्त किंमत त्या ठिकाणी त्या मॅन्युफॅक्चरने आकारली, तरी पण त्या ठिकाणी लोक ती खरेदी करायला तयार असतात. फॉर एक्झाम्पल, आपण इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटमध्ये समजा विचार केला तर नोकिया कंपनी आहे, सॅमसंग कंपनी आहे, देन लॅपटॉपच्यामध्ये लिनोवो आहे, HP आहे, डेल आहे. अशा बऱ्याचशा मार्केटमध्ये कंपन्या आहेत ज्या नावारूपाला पूर्वीपासून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या कंपन्यांनी मार्केटमध्ये आणलेल्या वस्तूची किंमत त्यांनी जरी वाढवली, तरी पण त्या ठिकाणी लोक ती खरेदी करायला, पे करायला तयार असतात. कारण की त्याची असणारी मार्केटमध्ये प्रीमियम प्राईस ही लोक पेड करू शकतात. सो ह्यालाच म्हटलं जातं ब्रँड इक्विटी. म्हणजे ब्रँड एस्टॅब्लिश झालेलं असतं मुळात, परंतु त्याच्यावरती त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी लोक त्या ब्रँडला ॲक्सेप्ट करतात आणि त्या पद्धतीने मग पुढे कंपनीच्या गुडविलमध्ये किंवा ब्रँडमध्ये मोठ्या प्रमाणावरती पॉझिटिव्हिटी येऊन त्या ठिकाणी लोक त्याला ॲक्सेप्ट करत असतात. सो फॅक्टर्स डिटरमायनिंग ब्रँड इक्विटी. म्हणजे ब्रँड इक्विटीसाठी कुठले फॅक्टर डिटरमाइन असतात. फर्स्ट वन इज अ ब्रँड अवेअरनेस. ब्रँड अवेअरनेस सिम्पली रेफर्स टू हाऊ मेनी पीपल नो ब्रँड. मोर इज द ब्रँड अवेअरनेस, हायर इज द ब्रँड इक्विटी अँड वाईस वर्सा. जर समजा आपला ब्रँड हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्यावेळी लोकांमध्ये त्याबद्दलचा अवेअरनेस करणं जास्त गरजेचं आहे. जेवढा जास्त अवेअरनेस असेल, तेवढा जास्त त्या ठिकाणी आपला ब्रँड हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलेला असेल. आणि वाईस वर्सा म्हटलं की जर समजा आपल्या ब्रँडचा अवेअरनेस आपण केला नाही, लोकांपर्यंत तो पोहोचलाच नाही, तर त्यावेळी आपल्या ब्रँड हा आपल्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकत नाही. सो ब्रँड अवेअरनेस इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द ब्रँड इक्विटी. देन सेकंड वन इज अ ब्रँड इमेज. ब्रँड इमेज इज द ओव्हरऑल इम्प्रेशन ऑफ द ब्रँड इन द माइंड्स ऑफ कंझ्युमर्स. पॉझिटिव्ह ब्रँड इमेज एनहान्स द गुडविल अँड ब्रँड व्हॅल्यू ऑफ अन ऑर्गनायझेशन. ब्रँडची इमेज, फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू एखादा ग्राहक कायमस्वरूपी खरेदी करणारा असेल, तर अशावेळी त्या कंपनीच्या नावाबद्दल, त्या कंपनीच्या ब्रँडबद्दल त्या कस्टमरच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण झालेली असते. सो ओव्हरऑल इम्प्रेशन ऑफ द ब्रँड म्हणजे पूर्णपणे त्या ब्रँडचं असणारं इम्प्रेशन त्या कस्टमरच्या मनामध्ये असतं. देन पॉझिटिव्ह ज्यावेळी ब्रँड इमेज आपली तयार होते, त्यावेळी कंपनीचे इनडायरेक्टली गुडविलसुद्धा वाढायला सुरुवात होते आणि त्याची ब्रँडची व्हॅल्यू ही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढली जाते. सो ब्रँड इमेज हा सुद्धा ब्रँड इक्विटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. देन परसिव्ड क्वालिटी ऑफ द ब्रँड. आता परसिव्ड क्वालिटी म्हणजेच काय, तर ज्यावेळी एखादी वस्तू मार्केटमध्ये उतरली जाते, त्यावेळी त्या कस्टमरचे जे परसिप्शन असतात, म्हणजे तो त्या वस्तूबद्दल जो विचार करत असतो, तर ते परसिप्शनच त्याला ती वस्तू खरेदी करण्यासाठी भाग पडतात. फॉर एक्झाम्पल, परसिव्ड क्वालिटी रेफर टू द कस्टमर परसिप्शन ऑफ द ओव्हरऑल क्वालिटी ऑर सुपेरियरिटी ऑफ अ प्रोडक्ट ॲज कम्पेअर टू अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट. म्हणजे जे अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट असतात, फॉर एक्झाम्पल समजा टॅल्कम आपल्याला पावडर वापरायची असेल, तर सिंथॉल टॅल्कम पावडर अँड पॉन्ड्स टॅल्कम पावडर, ह्या दोन्ही टॅल्कम पावडरमध्ये कंपॅरिझन केलं, तर ज्या ब्रँडची इमेज त्या कस्टमरच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीने निर्माण झालेली आहे, तर तो व्यक्ती खरेदी करताना त्याच ब्रँडची टॅल्कम पावडर खरेदी करणार, ज्याला जी
गरजेची आहे आणि जी ब्रँडची पावडर तो वापरत आलेला आहे. सो ही परस्यूड ब्रँडची इक्विटीसुद्धा त्या कस्टमरच्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचं असतं. सो इट इज अन टँजिबल ओव्हरऑल फिलिंग अबाउट अ ब्रँड आणि प्रत्येक कंपनीच्या ब्रँडच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी असणं जास्त गरजेचं आहे, तर ब्रँड इक्विटी ही डेव्हलप होऊ शकते. देन नेक्स्ट वन इज अ ब्रँड असोसिएशन. ब्रँड असोसिएशन refers to any mental linkage to the brand. It may include product attributes, product class, popular personalities, corporate names, customer benefits, etc. ब्रँडच्या असोसिएशनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये प्रोडक्ट क्लास असतो, पॉप्युलर पर्सनॅलिटी असतात, कॉर्पोरेट नेम्स असतात. फॉर एक्झाम्पल बघा, हयात हॉटेल हे आपल्या भारतातलं आणि महाराष्ट्रातलं जर समजा आपण विचार केला तर स्टार हॉटेल व 5 स्टार हॉटेलपैकी एक हॉटेल आहे. त्यांचे बऱ्याच ठिकाणी ब्रँचेस आहेत. हयात हॉटेल म्हटल्यानंतर लक्झरी अँड कम्फर्टची 100% गॅरंटी त्या ठिकाणी कस्टमरला असते. त्याच्यामुळे कस्टमर जास्त पैसे द्यायला त्या ठिकाणी तयार होतो. देन BMWची स्पेशालिटी काय, तर सुपिरियर इंजिनिअरिंग, फन ड्रायव्हिंग, सॉफिस्टिकेशन, कम्फर्ट इत्यादी गोष्टी त्या ठिकाणी BMW आपल्याला प्रोव्हाइड करते. याची किंमत जरी जास्त असली, ते म्हटलं जातं ना प्रीमियम कॉस्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी कार मार्केटमध्ये BMW कारमध्ये असणारे फीचर्स समजा दुसऱ्या कारमध्ये मारुती सुझुकी कंपनी असेल किंवा टाटा कंपनी असेल तर त्या कंपनीच्या कारमध्ये समजा मिळत असतील आणि ॲज कम्पेअर टू BMW बरोबर त्यांच्या किमती समजा 10 लाख रुपये असतील, परंतु BMWची तीच फंक्शनिंग तीच फीचर असणारी कार समजा मार्केटमध्ये 12 लाखाला BMWने आणले, तरी पण वरच्या 2 लाख रुपयाची जी प्रीमियम प्राईस असते ही प्रीमियम प्राईस कस्टमर द्यायला तयार होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. देन ब्रँड लॉयल्टी इज ऑफन द कोर ऑफ अ ब्रँड सिक्युरिटी. ब्रँड लॉयल्टी इन्व्हॉल्व पर्चेसिंग द ब्रँड रिपीटेडली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. ब्रँड लॉयल्टी म्हणजेच काय, तर आपल्या ब्रँडबरोबर कस्टमर हा प्रामाणिक राहतो, लॉयल राहतो. कुठल्याही ठिकाणी कुठली वस्तू खरेदी करत असताना त्या ठिकाणी तो आपला ब्रँड हा स्विच करत नाही म्हणजेच काय, त्या ठिकाणी तो बदलत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल टॅल्कम पावडर असेल, सोप असेल, डिओड्रंट असेल, देन फुटवेअर असतील, देन क्लॉथ्स असतील. एखाद्या माणसाला सवय असते की फॉर एक्झाम्पल क्लॉथिंगमध्ये आपण विचार केला तर रेमंड कंपनी आहे, देन सियाराम आहे, देन कॉटन किंग आहे, अशा बऱ्याच काही ब्रँडेड कंपन्या आहेत. तर ठराविक ब्रँडचे समजा कपडे वापरण्याची एखाद्याला सवय असेल आणि तो पहिल्यापासून त्याच कंपनीच्या ब्रँडचे कपडे वापरत आलेला असेल तर तो शक्यतो दुसऱ्या ब्रँडकडे स्विच करत नाही. तो त्याच कंपनीची वस्तू असेल तर ती वस्तू वापरतो. Brand loyalty is the most important indicator of the brand equity. Without brand loyalty there can be no brand equity. जर समजा तुमच्याकडे लॉयल कस्टमर नसतील तर अशा वेळी तुमची ब्रँड इक्विटी डेव्हलप होत नाही. त्याच्यामुळे लॉयल्टी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची बाब आहे तर ब्रँड इक्विटी क्रिएट होण्याच्या दृष्टिकोनातून. द नेक्स्ट वन इज अ चॅनल रिलेशनशिप. इफ द ऑर्गनायझेशन हॅज सक्सीड इन डेव्हलपिंग अ हार्मोनियस रिलेशनशिप विथ द व्हेरियस चॅनल डिस्ट्रीब्युशन देन इट वुड बी फाइंड इट easy to distribute the product effectively. In such a situation brand वुड बी हाय. जर समजा तुमच्याकडे डिस्ट्रीब्युशन असणारी चॅनल ही चांगल्या पद्धतीने असेल, लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने तुमची वस्तू पोहोचवणारी असेल तर अशा वेळी तुमच्या ब्रँडच्या एक्सटेन्शनसाठी तुम्हाला त्याचा फार चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. आणि त्यावेळी तुमचा डिस्ट्रीब्युटर, तुमचा जो होलसेलर किंवा डीलर असेल त्यांची आणि तुमची असणारी रिलेशनशिप ही मात्र हार्मोनियस म्हणजे चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. तर अशा वेळी तुमचं ब्रँड एक्सटेंड होण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि ब्रँड इक्विटी तुमची चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकते. सो these are our पॉईंट्स ऑफ ब्रँड इक्विटी. ब्रँड इक्विटी समजा आपल्याला वाढवायची असेल तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर इट विल बी डिस्कस इन द नेक्स्ट प्रेझेंटेशन. थँक्यू.